Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about the concept of Dragon's rule and important question. So before starting the lecture, click on the subscribe button and get access to our many more conceptual lecture for free. So firstly, let me quickly revise the concept of hybridization which will make things super easy. तर हायब्रिडायझेशन म्हणजे काय? मिक्सिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग होते त्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल 1s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि sp ऑर्बिटलचं फॉर्मेशन होते. हायब्रिडायझेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्यूल ऑफ NH3 नायट्रोजन. आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. Electronic configuration is 1s2, 2s2 and 2p3. 1s accommodate 1 electron, 2s accommodate 2 electron, 2p accommodate 3 electron, 1 each. तर NH3 मॉलिक्यूलमध्ये 2s इलेक्ट्रॉन आणि 2p इलेक्ट्रॉन हे मिक्स होतात आणि sp3 हायब्रिडाइज ॲटॉमिक ऑर्बिटलचं फॉर्मेशन होते. 2s आणि 2pचे 3 ऑर्बिटल आणि 2sचा 1 ऑर्बिटल एकमेकांमध्ये मिक्स होऊन 4 ॲटॉमिक ऑर्बिटलचं फॉर्मेशन होते. त्यामध्ये 3 ऑर्बिटल ज्या आहेत त्या अनपेअर आहे. त्या हायड्रोजनमधील इलेक्ट्रॉनसोबत पेअरिंग करतात आणि NH3 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होते. त्याची जॉमेट्री आहे पिरॅमिडल आणि बॉन्ड अँगल आहे 107 डिग्री. तर हे झालं हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट. आता आपण बघूया व्हॉट इज ड्रॅगोज रूल. Drago's rule state that elements from the 3rd to the 7th period do not allow hybridization if they have lone pair and the electronegativity of surrounding atom is 2.5 or less. म्हणजेच काय? द एलिमेंट 3rd पिरियड आणि 3rd to 7th पिरियडपर्यंत जे एलिमेंट आहे ते हायब्रिडायझेशनला अलाव करत नाही जर का ते त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सराउंडिंगची ही 2.5 किंवा 2.5पेक्षा कमी असेल किंवा त्यांच्याकडे लोन पेअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॅगोज रूल. सोप्या शब्दात सांगायला गेलं तर 3rd to 7th पिरियडमध्ये जेवढे एलिमेंट येतात त्या एलिमेंटकडे जर का लोन पेअर असेल आणि त्यांच्या सराउंडिंगची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर का 2.5 किंवा 2.5पेक्षा कमी असेल असे एलिमेंट हे ड्रॅगोज रूल फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल PH3. पोटॅशियम हा 3rd पिरियडमधला आहे. त्याच्याकडे लोन पेअरसुद्धा आहे आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लेस दॅन 2.5 आहे आणि त्यामध्ये हायब्रिडायझेशन होत नाही. 3 इम्पॉर्टंट पॉईंट आहे ड्रॅगोज रूलचे. फर्स्ट पॉईंट असा आहे की सेंट्रल ॲटम फ्रॉम 3rd to 7th पिरियड. जो सेंट्रल ॲटम आहे तो 3rd किंवा 3rd पासून 7th पिरियडमध्ये असला पाहिजे. सेकंड पॉईंट आहे सेंट्रल ॲटम मस्ट हॅव लोन पेअर. सेंट्रल ॲटमकडे लोन पेअर असला पाहिजे. थर्ड पॉईंट असा आहे की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम मस्ट बी 2.5 ऑर लेस दॅन 2.5. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सराउंडिंग ॲटमची ही 2.5 किंवा 2.5पेक्षा कमी असली पाहिजे. समोर एक डायग्राम आहे त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. ती डायग्राम एक्सप्लेन करते ड्रॅगोज रूलला. तर ती कसं एक्सप्लेन करते? मधात 3rd to 7th पिरियड दिलेला आहे. त्यावरून लक्षात ठेवता येते की जो सेंट्रल एलिमेंट आहे तो 3rd to 7th पिरियडमध्ये आहे. त्याच्यावर लोन पेअर आहे आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही 2.5पेक्षा कमी आहे. पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p3. 3p ऑर्बिटल हा हायड्रोजनसोबत बॉन्डचं फॉर्मेशन करतो. हायड्रोजन डायरेक्टली फ्रॉम बॉन्ड थ्रू प्युअर p ऑर्बिटल. तो डायरेक्टली प्युअर p ऑर्बिटलसोबतच बॉन्डचं फॉर्मेशन करतो. यामध्ये हायब्रिडायझेशन होत नाही. जसं NH3मध्ये पहिले हायब्रिडायझेशन होते आणि त्याच्यानंतर बॉन्डचं फॉर्मेशन होते तसं यामध्ये होत नाही. यामध्ये डायरेक्टली प्युअर p ऑर्बिटलसोबतच हायड्रोजनचं बॉन्डचं फॉर्मेशन होतं. बॉन्ड अँगल डिक्रीजेस ड्यू टू नो हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन नसल्यामुळे बॉन्ड अँगल हा डिक्रीज होतो. PH3 मॉलिक्यूलमधला. PH3 इज ड्रॅगोज कंपाऊंड. PH3 हा ड्रॅगोज कंपाऊंड आहे. नो हायब्रिडायझेशन. त्यामध्ये हायब्रिडायझेशन होत नाही. बॉन्ड इज फॉर्म थ्रू p ऑर्बिटल. बॉन्ड हा डायरेक्टली p ऑर्बिटल थ्रू फॉर्म होतो.
बॉन्ड अँगल इज अबाउट 90 डिग्री. बॉन्ड अँगल हा जवळपास 90 डिग्रीचा असतो. डिक्रीज होतो ड्यू टू नो हायब्रिडायझेशन. आय होप तुम्हाला ड्रॅगोज रूल काय सांगतो हे कळालं असेल. ड्रॅगोज रूल काय सांगतो, जर का एलिमेंटकडे लोन पेअर असेल आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही जर का लेस दॅन किंवा 2.5 असेल तर, आणि तो जर का 3rd to 7th पिरियडमध्ये असेल, एलिमेंट फ्रॉम द 3rd to 7th पिरियड डू नॉट अलाउ हायब्रिडायझेशन इफ दे हॅव लोन पेअर अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लेस दॅन 2.5. असेच केमिस्ट्रीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग.